नालासोपाऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये दोन तरुणांमध्ये वाद झाला। मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही तरुणांमध्ये जुंपलेली होती। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। वादात मनसेने एंट्री घेतली। लोकलमध्ये पती पत्नीला परप्रांतीय तरुणाने धक्का दिला, त्यानंतर हा सगळा वाद झाला होता। मनसेकडून परप्रांतीय तरुणाच्या दादागिरीचा निषेध करण्यात आलाय। राज्यात मराठी बोलावीच लागेल, अन्यथा धडा शिकवू असा इशारा मनसेने दिलाय। पहिली गोष्ट आणि हा याचा काका आहे। काय नाव तुमचं? नाव सांग। नाव सांग। हे बघा, यांचा माज बघा। आव्हान व्हिडिओ ही अशी बोलतात, व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता। मला हे सांगा, नालासोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही। बोल, मला मराठी येत नाही। हे बघ, मराठी येत नाही बोलतोय। का नाही येत तुला मराठी? बाबा मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे। मराठी काय येत नाही उत्तर दे। माझ्या कोणला हात लावायचं नाही, कोण लावला व्हिडिओ मला मराठी डोंट टच मी प्लीज। हात लावायचा नाही मला। चल, यांचा माज बघा किती वाढलाय। यांचा माज उतरवल्याशिवाय का नाही मी आज शांत बसणार नाही। मला कुठं पण खेचायचं असेल का नाही मी खेचणार, खेचल्यावर शांत बसणार। यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतं इथे। तुझं नाव सांग रे। आवाज खाली कर, आवाज खाली कर। इथं आवाज आमचा मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रात कमी होणार नाही। याच्यात दम असेल ना तर आहे, एका बापाचा असेल तर नाव सांगेल। नाव सांग, काय बोलणार? हे बघा, यांचा दम बघा। नाही नाव बघ, नाव नाही बोलतोय ना, कशाला नाही, दम नाहीये, दम नाहीये। आमच्यावर दादागिरी करायची ना, म्हटलं महाराष्ट्र आमचा आहे, म्हटलं मराठी माणसांचा। त्यामुळे इथे राहायचं असेल तर आमच्या मराठी माणसांच्या हिशोबानेच राहावं लागेल तुम्हाला। इथे येऊन आमच्यावर दादागिरी करायची नाही असं म्हटल्यावर तू बोलायला लागला की काय महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे का, असं तसं काय काय तो आम्हाला बोलायला लागला। त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ केला। व्हिडिओ पण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा तो फोन आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता। म्हणत होता माझ्या परमिशन शिवाय जर तुम्ही माझा व्हिडिओ केला तर मी तुमच्यावर लीगल ऍक्शन घेईन, असं तसं तो आम्हाला काय काय बोलत होता। मग आम्ही पण बोललो, म्हटलं तुला लीगल ऍक्शन घ्यायची आहे, म्हटलं तू लीगल ऍक्शन घे, पण म्हटलं आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करणार। म्हटलं मराठी माणसांना जो त्रास होतोय ना तो सगळ्यांना कळला पाहिजे। म्हटलं आम्ही हे रोज सहन करतोय। मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना, आम्ही शांत नाही बसणार। तर त्याच्यानंतर एक दुसराच माणूस आला जो की तो म्हणत होता की मी यांचा रिलेटिव्ह आहे। त्यात तोच मला खूप माझ्यावरती दमदाटी करत होता। मी त्याला बोललो मराठीमध्ये बोल, तो बोलला मराठी नाही बोलणार। मी काय करणार मराठी नाही बोलणार तर मी म्हटलं सांगतो तुला काय करायचंय का नाही ते आम्ही बघतो, काय नाही करणार, पण तू पहिलं मराठी बोल म्हटलं। तर म्हटलं मी ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे, मला मराठी येत नाही। तर मी त्याला प्रश्न केला की तू ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे तर तुला मराठी बोलता का नाहीये? तुला मराठी बोलता आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, दुसरी कुठली भाषा चालणार नाही। तर यानंतर हा वाद खूप विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मी हा त्रास बरेच दिवस झाला सहन करत असले कारणानं मी तो हा व्हिडिओ केला आणि मग मी हा व्हिडिओ व्हायरल केला। नालासोपारामधून हे दोघे चढतात आणि एक भाईंदरला जाते, एक बोरिवलीला जातात हे दोघे। तर मी त्याला सांगितलेलं आहे की ह्यापुढे जी काही गोष्ट रीतसर आहे ती आपण करूच। त्या माणसाला आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे शोधून काढणार आणि त्याला जो काय चाप द्यायचा तो चाप देणार आम्ही। पण ह्यांच्या पाठी महाराष्ट्र विमान खंबीर उभी आहे हे त्या माणसाने पण समजावं आणि महाराष्ट्रात येऊन मराठीला जर चुकून पण डाग लावायचा प्रयत्न केला या हात लावायचा प्रयत्न केला त्याचा हात तोडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत। विपुल, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने काही कारवाई झाली आहे का? विक्रांत, नक्की झालं। वसई विरार या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे तो मुंबईत कामासाठी निघतोय। मात्र या रेल्वेतून प्रवास करता असताना मोठ्या प्रमाणात या नालासोपारा असेल, वसई असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक वसत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मात्र या ठिकाणी प्रवास करत असताना अनेक ज्या लोकल ट्रेनमध्ये गटबाजी चालली जाते, त्यामुळे अशा प्रकारच्या या घटना घडतात। मात्र कालच या तरुणासोबत एका परप्रांतीय भाषिकांनी धक्काबुक्की करत त्या ठिकाणी हा वाद निर्माण केलेला आहे। मात्र या वादाकडे आता मनसेने डोकं घातलेलं आहे आता आणि मनसेकडून याला देखील शोधून टोप देण्याची मागणी आता कार्यकर्त्यांनी केलेली आहे। नेमकं आता या संपूर्ण प्रकरणाबाबत रेल्वे प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं आणि ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।